हॅलो बहिणींनो, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये. आपण थंबनेल तर बघितलाच असेल बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केली होती पण तरीही तुमच्या खात्यात पैसे आलेले नाही, तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज 1 एप्रिलला एक मोठी घोषणा केली आहे. ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी आता तुम्हाला 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही शेवटची संधी का आहे आणि तुम्ही काय दुरुस्त करायची आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. बहिणींनो, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की अनेक पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी केली होती पण तांत्रिक त्रुटीमुळे त्यांना लाभ मिळाला नाही. अशा महिलांच्या सोयीसाठी सरकारने आता महिनाभराची मुदत दिली आहे. जर तुमची ई-केवायसी फायलेड दाखवत असेल तर ती पुन्हा करा. जर आधार मॅपिंग मध्ये चूक असेल तर ती 31 एप्रिलच्या आत दुरुस्त करून घ्या. याचा अर्थ असा की सरकारने कोणाचेही नाव कट केलेले नाही, तर उलट तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळवून देण्यासाठी ही संधी दिली आहे. दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा महा-डीबीटी पोर्टलवर किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात जावे लागेल. पोर्टलवर तुमचं स्टेटस तपासा. तिथे अपडेट ई-केवायसीचा पर्याय दिसेल. मोबाईल नंबरवर आलेला OTP व्यवस्थित भरा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं हे आधारशी पुन्हा एकदा पडताळून पहा. 30 एप्रिल नंतर ही लिंक बंद होईल, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. बहिणींनो, लक्षात ठेवा, एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि तुमचे मार्चचे राहिलेले पैसे हे सर्व या ई-केवायसी दुरुस्तीवर अवलंबून आहेत. जर तुम्ही 30 एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण केले तरच तुम्हाला पुढील सर्व हप्ते एकत्रित मिळतील. ही संधी शेवटची असू शकते, त्यामुळे आजच तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या अर्जात काही अडचण येत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला आणि नातेवाईकाला शेअर करा, कारण ही कोणाचे तरी हक्काचे पैसे मिळवून देण्याची संधी आहे. अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.